आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान. साल 1660 मध्ये मुघल बादशाह औरंगजेबाने दक्षिणेत शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी आपला विश्वासू सरदार शाहिस्तेखानाला पुण्यात पाठवले. शाहिस्तेखानाने पुण्यातील लाल महालात तळ ठोकला आणि आपल्या सैन्याच्या मदतीने संपूर्ण भागावर नियंत्रण मिळवू लागले. पण शिवाजी महाराज हे काही सामान्य राजा नव्हते. त्यांनी आपल्या डावपेच, शौर्य आणि चातुर्याने अनेक वेळा परकीय आक्रमणकर्त्यांना पराभूत केले होते. त्यांना हे माहीत होते की थेट युद्ध न करता शाहिस्तेखानाला धक्का द्यायचा असेल तर काही वेगळे करावे लागेल. एक दिवस महाराजांनी आपल्या विश्वासातील मावळ्यांना बोलवले आणि एक धाडसी योजना आखली. त्यांनी लाल महालावर थेट हल्ला करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय धोकादायक होता, कारण लाल महालात शाहिस्तेखानाच्या हजारो मुघल सैनिकांचा पहारा होता. पण महाराजांची योजना अतिशय बारकाईने आखलेली होती. रात्र झाली, सर्वत्र शांतता पसरली. शिवाजी महाराज आणि त्यांचे काही निवडक मावळे ब्राह्मणाच्या वेशात लाल महालाच्या गुप्त दरवाजाने आत शिरले. त्यांनी एक एक करून मुघल सैनिकांना निशब्दपणे ठार मारले. महाराज थेट शाहिस्तेखानाच्या खोलीत शिरले आणि तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. शाहिस्तेखानाच्या हाताची बोटं उडाली आणि तो जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारून पळू लागला. या घटनेमुळे संपूर्ण मुघल फौजेला धक्का बसला. शाहिस्तेखानाने काहीच न करता लगेच पुणे सोडले आणि मुघल बादशहाकडे परतला. औरंगजेबही संतापला आणि शाहिस्तेखानाला दरबारातून दूर केले. ही घटना संपूर्ण भारतभर गाजली. शिवाजी महाराजांच्या धाडसाची आणि चातुर्याची सर्वत्र स्तुती झाली. त्यांनी दाखवून दिलं की शत्रू कितीही बलाढ्य असला तरी बुद्धी, धैर्य आणि योग्य वेळेचा उपयोग केला तर कोणतीही लढाई जिंकता येते. शिकवण. शिवाजी महाराजांच्या या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते की धैर्य, बुद्धी आणि नियोजनाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते. संकट आली तरी शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणे आणि योग्य निर्णय घेणे हेच यशाचे गमक आहे. जय भवानी, जय शिवाजी.